1 फेब्रुवारी 2024ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। बजेटमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या, पण गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं ते PLI स्कीम संदर्भात केलेल्या घोषणेने। भारतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, मात्र सेमीकंडक्टर पासून ते स्मार्टफोन पर्यंत अनेक गोष्टींसाठी आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं। यासाठी आपल्याला अनेक लाखो कोटींचं परकीय चलन खर्च करावं लागतं। या सगळ्याचा विचार करता सरकारने IT हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर व्यवसायाला PLI स्कीम अंतर्गत चालना दिली आहे। 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सरकारने PLI स्कीम अंतर्गत तरतुदीमध्ये तब्बल 50% वाढ केली। याचा अर्थव्यवस्थेवर नक्की काय परिणाम होईल ते समजून घेण्यासाठी आपल्याला आधी PLI स्कीम म्हणजे काय ते जाणून घेतलं पाहिजे। PLI स्कीम म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम। भारताने 1991 नंतर IT सेक्टरवर लक्ष केंद्रित केलं, तर चीनने मॅन्युफॅक्चरिंगवर लक्ष केंद्रित केलं। आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरकडे जे दुर्लक्ष केलं त्याची किंमत आपण आज मोजतोय। आपला GDP तर वाढतोय, पण आपल्याकडे बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे। देशातली बेरोजगारी कमी करायची असेल तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगवर लक्ष केंद्रित करावंच लागेल। मात्र आपल्याकडे इन्कम टॅक्सचे रेट खूप जास्त आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात यायला तयार नव्हत्या। या कंपन्यांना भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट चालू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून सरकारने मार्च 2020 मध्ये PLI स्कीम चालू केली। कोविड नंतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी चीनला पर्याय शोधायला सुरुवात केली आणि याच संधीचा फायदा नरेंद्र मोदी सरकारने करून घेतला। योग्य वेळेला PLI स्कीम चालू केल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग चालू झालंय। ॲपल सारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आता भारतात मॅन्युफॅक्चरिंग करून इतर देशांना एक्सपोर्ट करतायत। यामुळे आपलं परकीय चलन वाचतंय, आपल्या तरुणांना रोजगार मिळतोय आणि देशाच्या GDP मध्ये वाढ होतीये। PLI स्कीम मध्ये अनेक सेक्टर्स आहेत, मात्र सरकारचं IT हार्डवेअर, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टरवर विशेष लक्ष आहे। म्हणूनच यंदाच्या बजेटमध्ये यासाठी 15,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। ही मागच्या वर्षीच्या तुलनेत 50% जास्त आहे। याचा साल्झर इलेक्ट्रॉनिक्स, डिक्सन टेक्नॉलॉजीज, अंबर एंटरप्राइजेस, मदरसन सुमी वायरिंग सारख्या शेअर्सला फायदा होईल। पुढच्या 1 वर्षात PLI स्कीम अंतर्गत अनेक कंपन्यांमध्ये जॉईंट व्हेंचर होण्याची शक्यता आहे, त्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल। या संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुम्हाला मनी9 मराठीवर नियमितपणे देत राहू, त्यामुळे मनी9 मराठी पाहायला विसरू नका।